ताप यायला लागला खूप अचानक ड्युटीवर असतानाच. मग रात्री झोपेत खूप अंग असं ओलं व्हायचं तापाने, घाम यायचा. त्याच्यानंतर अंग पिवळं पडत गेलं. सर्दी व्हायला झाली. सर्दी, खोकला, ताप, दुखी, चक्कर येणं. मग भूक इतकी कमी, कमी, कमी होत गेली, की जेवणच जाईना. म्हणजे एवढं की पाणी पिलं तरी उलटी व्हायला लागली. रिपोर्ट आला, डॉक्टर आले संध्याकाळी एक दिवस आणि गंभीर असे उभा राहिले. काय बोलत नव्हते. माझ्या बाजूला माझे आजोबा होते 75 वर्षाचे. मी खाली बेडवर झोपलेलो आहे आणि मग मी उठून बसलो. डॉक्टर म्हणले, "काय झालं डॉक्टर?" तर डॉक्टर म्हणले, "थोडासा चिंताजनक रिपोर्ट आहे." म्हणलं, "सर काय कॅन्सर वगैरे तर नाही ना?" तर डॉक्टर म्हणले, असं त्यांनी फक्त असं मान हलवली. तर अक्षरशः म्हणजे शॉक जसा लागतो किंवा पायाखालची जमीन सरकणे वगैरे, म्हणी वगैरे सगळ्या एकत्रच आठवायला लागल्या. गरिबी हा खूप मोठा कॅन्सर आहे. समाजाला झालेला किंवा देशाला झालेला आपल्या. आणि त्याच कॅन्सरचा शिकार म्हणजे मी पण झालेलो आहे गरिबीच्या कॅन्सरचा. आणि त्याच्यात आणखी हा कॅन्सर झाला म्हणजे की आपल्या 3 पिढ्या मागं 30% तुमचे चान्स आहेत जगायचे आणि जर नाही हे सक्सेसफुल झालं केमोथेरपी, रेडिएशन तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल. त्याला मिनिमम 16 लाख खर्च येईल. पहिल्या महिन्यातच मला फंगल निमोनिया झाला. तर फंगल निमोनिया इतका भयानक झाला की त्या एका ह्याच्यातच 2-3 इन्फेक्शन झाले. ब्राँकायटिस, ॲस्परग्युलर ते लंग्सवरच सगळे होत असतात. तर त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट माझं एक लंग्सच कामातून गेलं. तशीच आई डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांच्या पाया पडली. "कुछ भी करो लेकिन मेरे बेटे को बचाओ. मेरे पास तो अभी पैसे नहीं है और इतने रात में कोई देगा भी नहीं और कोई आएगा भी नहीं." मरणं खूप सोपं होतं माझ्यासाठी. पण जगणं खूप अवघड होतं आणि जगत होतो मी फक्त आईसाठी, आईचा चेहरा पाहून. वडील त्याच काळात माझे एक्सपायर झाले. तर मला अक्षरशः माझ्या वडिलांना खांदा देता नाही आला शेवटचा. मोठा मुलगा आहे मी वडिलांचा.